नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळावर गुन्हा दाखल करा असं पत्र भारतीय पुरातत्व खात्याकडून त्र्यंबकेश्वर पोलिसांना देण्यात आलंय। परवानगी नसताना मंदिर प्रशासनात मंदिर परिसरात लाडू प्रसाद हा वाटप सुरू असल्याच्या तक्रारी होत होत्या। त्याचबरोबर संरक्षित स्मारक घोषित असताना देखील विश्वस्त मंडळाकडून व्यवसाय सुरू असल्याचा ठपका देखील ठेवण्यात आलाय। भारतीय पुरातत्व खात्याच्या नियमांचं पालन न केल्यास 1 लाख रुपयांचा दंड किंवा मग 2 वर्षांचा कारावासाची कारवाई विश्वस्तांवर होऊ शकते। या संदर्भात प्रांजल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। प्रांजल, वर्षा, आपण जर बघितलं तर त्र्यंबकेश्वर हे संरक्षित स्मारक म्हणून त्याची ओळख आहे। पुरातत्व खात्याच्या अंतर्गत सर्व इथे जो व्यवहार आहे ते चालतात। मात्र अशातच मागच्याच महिन्यामध्ये त्र्यंबकेश्वर मंदिराच्या आवारामध्ये लाडू प्रसाद वाटप केंद्र जे आहे ते सुरू करण्यात आले आहेत। मंदिर संस्थेने यासाठी पुढाकार घेतलेला होता, मात्र यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाहीये। हे लाडू जे केंद्र आहेत ते अनधिकृत आहेत अशा अनेक तक्रारी करत पुरातत्व खात्याकडे गेलेल्या होत्या आणि त्यानुसार आता पुरातत्व खात्याने याबाबत त्यांच्याकडे तक्रार ही आली होती विश्वस्तांविरोधात, त्याची दखलही घेतलेली आहे आणि आता पुढे त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळावर गुन्हा दाखल करा असं देखील पुरातत्व खात्याने पत्र हे दिलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच आता आपण मागे जरी बघितलं तर त्र्यंबकेश्वरमध्ये VIP तिकिटाचा जो काळा बाजार चालतो त्याबाबत देखील गुन्हा हा दाखल झालेला होता आणि त्यानंतर अशा अनेक तक्रारी समोर येत असतानाच आता थेट पुरातत्व खात्यानेच पोलिसांकडे पत्रव्यवहार हा केलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच आता पुढे पोलीस याबाबत कशी दखल घेत आहेत, आता त्र्यंबकेश्वरचे जे लाडू प्रसाद वाटप केंद्र आहे ते सुरू राहणार की बंद राहणार असे अनेक प्रश्न खरतर उपस्थित होत आहेत। मात्र एकंदरीतच त्र्यंबकेश्वर संस्थान हे काही ना काही कारणास्तव वादात सापडतात असं बघायला मिळत आहे। निश्चितच प्रांजल, सगळे अपडेट्स तुमच्याकडून सातत्याने जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।